सिडको एन1 मधील फर्स्ट प्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल मध्ये एक संतापजनक घटना घडली। वर्गखोलीमध्ये शिक्षिका हजर नसताना मदतनीस बालकांना आत कोंडून बाहेर दरवाजा लॉक करून गेली। खोलीत शिक्षक किंवा अन्य काळजीवाहू व्यक्ती नसल्याने या लहान मुलांमध्ये झटापट झाली। एका 23 महिन्याच्या मुलाच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठावर, छातीवर, पाठीवर तर पायावर अनेक जखमा झाल्या। शिवाय त्या मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी कडकडून चावाही घेण्यात आला। अर्धा तास यापेक्षा अधिक काळ हा चिमुकला वेदनेने विवळत होता। या गंभीर घटनेनंतर चिमुकल्याला रुग्णालयात नेणे गरजेचे असताना शाळा व्यवस्थापनाने त्याला रुग्णालयात नेले नाही। सध्या या चिमुकल्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चिमुकल्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी शाळेचा मालक विजय रेड्डी राहणार हैदराबाद, सीईओ शुभम माहेश्वरी राहणार पुणे, स्टेट हेड अनुराधा शेख, व्यवस्थापक मंगेश मुसे, वैभव सावदवे, प्राचार्य कांचन येवले व मदतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्या बाबतीत तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये नाव घेतली, गुन्हा दाखल केला, काय संपूर्ण प्रकार घडला होता नेमकी? आम्ही जे माझा 2 वर्षाचा मुलगा आहे, याला जे N1 ला जे फर्स्ट क्राय म्हणून स्कूल आहे त्याला शाळेत टाकलं होतं आम्ही। जवळपास त्याची 50,000 रुपये फीस आम्ही आमच्याकडून त्यांनी वसूल केली। त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की तुम्हाला या प्रकारची सुविधा देऊ। परंतु काल जी घटना घडली ती अतिशय म्हणजे गंभीर घटना, म्हणजे एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे असं आपण म्हणू की माझा मुलगा म्हणजे थोडक्यात जीवानिशी वाचला। ही घटना परत कोणाशी होऊ नये म्हणून आम्ही कालपासून जे संघर्ष करत आलोय, त्या संदर्भात मी त्या जे मालक जे जबाबदार व्यक्ती आहे त्यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली। एज्युकेशन ऑफिसरकडे आम्ही कंप्लेंट दाखल केली। त्यांनी जे काल अहवाल करून ती शाळा जी आहे सील करणार आहे। पण या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की जी आपण जर तो व्हिडिओ बघितला मारहाणीचा, तर शाळेच्या निष्काळजीपणामुळे तिथे कोणताही स्टाफ शिक्षक अवेलेबल नसताना फक्त पालकांकडून 50,000 फीस वसूल करायची आणि सामान्य जे म्हणजे जे अशिक्षित महिला आहे त्यांच्या भरोश्यावर जे शाळा चालवायची आणि कोंडवाडा जसं आपण बकऱ्या कोंबड्या कोंबतो असे पोरं कोंबून टाकायचे आणि ज्यावेळेस पालक गेले त्यावेळेस त्यांना मध्ये एंट्री पण करू द्यायची, बाहेरच ज्यावेळेस वेळ होईल त्यावेळेस मुलाला द्यायचं आणि सर्व असं फसवणूक प्रकार जो त्यांच्याकडनं घडलेला आहे। माझी एवढीच विनंती प्रशासनाला की यावर जे आहे कडक कारवाई करण्यात यावी। जेवढे काही शाळा असतील त्यांचं जे पूर्ण कागदपत्र तपासून त्यावर जे योग्य ती कारवाई करण्यात यावी। अशा शाळांवर जे पावबंद घालते। हा फर्स्ट क्राय जे ते मोठ्या प्रमाणावर 1100 यांच्या पूर्ण देशभरामध्ये जे फ्रँचाइज आहे, अशाच प्रकारचा यांचा कारभार चालू आहे। यांनी पालकांना जे लूट लावण्यात आहे, माझं असं म्हणणं आहे की शाळेवर पावबंद करण्यावर यांना बंदी घालण्यात यावी। धन्यवाद। माझं नाव ऍडव्होकेट मयूर बोसे। या संदर्भात जे काल एमआयडीसी पोलीस स्टेशनला रजिस्टर कंप्लेंट दाखल केली आहे।